काय करते? चाललंय मसाला भाजायचं काम. बर मी आणलं चिकन. आता चरचरीत चिकन कर जोरात. सर तुम्हाला मसाल्यातला खाता का? नाही मसाला तर नाही खाणार मला. उकड लावून बदलत दे. उकड मधलं देऊ. त्यात खाली 2-3 हिरवे मिरची टाक बस. तर मग पोरांना मी मी पालक चिकन बनवणार आहे आणि तुम्हाला उकड बनवून देते. त्यासाठी मसाला भाजी दे. 1 टमाटर घेतलाय, 2 कांदे घेतलेत, लसूण घेतलाय आणि कोथिंबीरच्या दांड्या मसाल्यात वाटायला घेतलेल्या. आता थोडेसे धने टाकून घेते. अद्रक पण टाकलेली आहे आणि मी याला काजू घालणार आहे भाजीला. थोडी असे 10-12 काजू तुम्ही भाजून घ्यायचे. पाऊस पडतोय, ऊन पडतोय म्हणून गरम होतोय. आम्ही जमिनीत गरम घालले. मसाला भाजून घेतलेला आहे. खाली उतरून ठेवते. गार झाला का मग वाटून घेते. तोपर्यंत मी पालक उकडून घेणार आहे. जसं आपण पालक पनीरची भाजी बनवतो का तसं. तर असा साफ करून घ्यायचा. आत खाली पानं घ्यायचे, कापायचा नाही. कापीला तरी पण चालतोय, नाही कापीला तरी पण चालतोय. आता पाण्याला उकळी फुटूस तर थांबू. आता पाण्याला उकळी फुटली आहे. पालक टाकून घेते आता. पाण्याला उकळी फुटली का नंतर पालक टाकायचा. मग भाजीला कलर मस्त येतो. भाजीला उकळी फुटली. आता भाजी चांगली शिजली पालकची. आता मला काढून घेणार आहे. गार झाली का मग वाटून काढायचं हिला मिक्सर मध्ये. असं शिजलेली का भाजी कलर मस्त येतो भाजीचा. पहिलं उकड बनवून घेणार आहे. साहेबाला उकड खायची आणि भाजी पण मी उकड बनवूनच बनवणार आहे. चिकन धुवून घेते मस्त. 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं चांगलं. तेल गरम झालंय. एक कांदा चिरलेला आहे फोडणीला, तो टाकून घेते. उकडला कांदा टाकायचा. कांदा टाकला का उकड बी चांगली लागते. कांदा मस्त लाल झालाय. थोडी कोथिंबीर टाकून घेते. अर्धा चमच हळद टाकते. आता याला मी लिंबू नाही टाकणार आहे. आता आमच्या इशाकाला पण खायचंय. बारकं लिंबू पेणार आहे तर मग खोकला येईल म्हणून मी हळद मीठ नाही टाकलं. याच्यामध्ये टाकून घेणार आहे फोडणीमध्ये. आता चवीनुसार थोडस मीठ टाकणार आहे. मस्त चिकन शिजलंय. आता पवार साहेबांना थोडस चिकन काढून ठेवणार आहे उकडीचं. मातीचं भांड तापवलंय. मसाला भाजीला होता का मी त्याच कढईमध्ये फोडणी देणार आहे भाजीला. चांगला मोठा 1 चमच तेल टाकायचं.
तेल गरम झालंय, लसूण टाकून घेते. मसाला वाटून घेतलाय, पालक वाटून घेतलाय. बघा कसा मस्त हिरवागार पालकाला कलर आलाय. लय दिवस झाला तिथे आपण पालक चिकन पालक केलेला आहे ना. लसूण लाल झालाय, आता मसाला टाकून घेणार आहे. कांदा जास्त टाकणार नाही, शेकाला पण खायची भाजी. मग कांदा टाकला का पोरगी वकऱ्या काढीची, वास आला तिला दुधाचा की फोडणीला, म्हणून मी लसूण घातला. अर्धा चमच हळद टाकून घेते आणि 1 चमच तिखट टाकणार आहे. 1 चमच तिखट, अर्धा चमच गरम मसाला, ही शागामुळं तिखट कमी करणार आहे, नाहीतर 2-3 चमच टाकीत असते तिखट. दिदी झाली आमच्या आता 2 महिन्याची. तर आता कोथिंबीर टाकून घेते. कसा आवाज देते. आणि आता पालक टाकून घेणार आहे. असं तेल सुटूस तर मसाला परतून घ्यायचा आणि मग उकडीचं चिकन टाकून द्यायचं त्यात. मसाला मस्त परतला, आता पालक पण मस्त परतला त्याला, उकड टाकून घेणार आहे. पप्पाला वाटलं ग्रीन पालक चिकन मस्त. आता बाजरीच्या भाकरी बरोबर, भाता बरोबर खायचं. मस्त भाजी शिजली, आता जेवायला घेते. मसाला घेतला हॉल मध्ये. दिदू बघ कशी खेळते सोफ्यावर. आमची पिल्लू कशी खेळती. पिल्लू काय करती. हा इकडे बघ. फॅनची हवा लागते तिला. कशी खेळत अगे पट्टी पडली काढून रोज. हा राहू दे, मी ती पडली होती पायात तुझ्या. थंड थंड फॅन पण झाला की आमची बाई रडती. आमच्या बायला लई गरम होत, तिला लई फॅन पाहिजे. आपलं कूलर पाशीच ठेवलंय तिला. चला 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 सायकल सायकल. तुला द्यायची त्याच्यात देऊ का मोठ्या परत. लागली रडायला. तुम्ही दोघं जेवून घ्या, मी नंतर जेवते. नाही मीच जेवते. आण तिला इकडे काढून आणि मी घेते. मला माहिती आहे ना, हिला सवय ए शेगा, तू आण इकडं, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवते. तिचा आपला टाइमच झाला ना जेवायच्या टायमावर रडायचा. आई तर जेवता जेवता तो झाला का मग तिला मी घेते जेवायला तिला. ते झोका सोड म्हणजे तुला बाहेर येता येईल. या जेवायला. काकडी घ्या, कांदा आहे. या गरम गरम चिकन खायला. तुला देऊ का कांदा.
आणखी आणखी जिलून. तिला घरात बंद करते मग रडायची नाही तर काय करेन का ती हा इथं जेवा आता. आता बघ बरं कशी खेळती आमचं पिलू बाई कशी खेळती ग ही पिऊ ए पिऊ बाबा जेवत येत का ग हा तुला जेवायचं नाही. जेवायची भाकर केलीस ना तुला ती माणसं लागत आहेत कुणी नाही दिसलं की रडत गाशी खेळती बघितलं एकदा रडायला लागली का मग कोणाचंच ऐकत नाही हम्म. कोण बाय कोण रडती? बाबा बोलत नाही बाबा बोलत नाही म्हणून जेवतोय. रडती. नको ना चालू करू गरम होतंय का बाई गरम होतंय शिवाचा. हलतच नाही ते आय गुडी ए पिऊ पिऊ पिऊला आजच्या झोका पाहिजे मम्मीला जेवणच देत नाही मग दूध कुठून येईल का तुला प्यायला बाबा जेवण दे जेवतो मी. आज तिने झोक्याची सवय